नमस्कार मित्रांनो, शेतीवाडी ह्या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तर 1 एप्रिल पासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून जुनी नंबर प्लेट बंद करण्यात आलेली आहे। तसेच नवीन नंबर प्लेट म्हणजे HSRP नंबर प्लेट 1 एप्रिल 2025 पासून बंधनकारक करण्यात आलेली आहे। जर आपण जुन्या नंबर प्लेटने सापडला तर तुम्हाला RTO विभाग दंड सुद्धा आकारू शकतो। त्यामुळेच 31 मार्चच्या अगोदर HSRP नंबर प्लेट बनवून घ्यावी लागेल तुम्हाला। ही नंबर प्लेट HSRP घर बसल्या सुद्धा अप्लाय करू शकता। त्याचबरोबर काही पिन कोड वरती घर बसल्या ही नंबर प्लेट बसवली जाईल। अन्य पिन कोड वरती नजदीकच्या सेंटर वरती जाऊन नंबर प्लेट बसवून घेतली जाईल। त्यासाठी ऑनलाइन अप्लाय करू शकता किंवा त्यासाठी तुम्ही ऑनलाइन अप्लाय करावं लागेल। आजच्या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस तुम्हाला सांगितली जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला वेबसाईट वरती यायचं आहे। पहा transport.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती या। या वेबसाईट वरती आल्यानंतर अशा प्रकारचे पेज दिसून येईल। यामधील पहा HSRP ऑनलाइन बुकिंग न्यू हा शेवटचा टॅब आहे, यावरती क्लिक करा। यानंतर पाहू शकता आपल्याला नवीन वेबसाईट ओपन होईल। यामध्ये आपल्याला सिलेक्ट ऑफिस करायचं आहे। इथून आपल्याला MH01 ते 56 असं जिल्ह्याचे नंबर भेटून जाईल। आपला जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याला क्लिक करा। त्यानंतर पहा प्रोसीड सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा। यानंतर नवीन पेज ओपन होईल। यामध्ये पहा आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर पहिला ऑप्शन आहे आणि HSRP रिप्लेसमेंट म्हणजे जर HSRP पहिली प्लेट आहे आणि आपल्याला बदलायची असेल तर हा तिसरा ऑप्शन आहे। आपल्याला पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कारण जुनी नंबर प्लेट बदलायची आहे। तर 1/4/2019 पूर्वी ज्या वाहनांची नोंदणी झालेली आहे त्यांचीच बुकिंग या साईटवरती करण्यात येते। 1/4/2019 पूर्वीची पहिला ऑप्शन सिलेक्ट करा। यानंतर स्टेट महाराष्ट्र ऑलरेडी आलेला आहे। रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमच्या गाडीचा नंबर जो की MH09 MH02 जो काही आहे तुमचा तो इथं टाईप करा। चेस नंबर तुमच्या गाडीचा इंजिन नंबर लास्ट 5 डिजिट टाईप केला तरी चालेल, पण संपूर्ण टाईप करा, लगेच सर्च होईल। तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करा। हा कॅप्चा आहे तो या बॉक्समध्ये एंटर करा आणि क्लिक हिअर या ऑप्शनला क्लिक करा। यानंतर नेक्स्ट डिटेल आहे व्हेइकल डिटेल्स। यामध्ये तुमच्या व्हेइकलची संपूर्ण डिटेल्स आलेली आहे। रजिस्ट्रेशन डेट कधी गाडी घेतलेला ती सुद्धा आलेली आहे। आता आपल्याला इथून व्हेइकल कॅटेगरीमधून स्कूटर आहे की मोटरसायकल हे सिलेक्ट करायचं आहे। जर फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलरचा ऑप्शन येऊन जाईल। यानंतर पहा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनमध्ये ओनरचं नेम इथे टाईप करा। ईमेल ID मोबाईल नंबर येऊन जाईल, तुम्ही जो मगाशी टाकला होता तो। बिलिंग ॲड्रेस तुमचा आधार कार्डचा किंवा जो ॲड्रेस बिलिंगचा आहे तो इथे एंटर करा। त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा ऑर्डर बुकिंग व्हेरिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती 6 डिजिट OTP गेलेला आहे तो इथे फिल करा आणि नेक्स्ट वरती क्लिक करा। 4 डिजिट OTP गेलेला आहे। यानंतर पहा दोन ऑप्शन आहे। पहिला आहे अपॉइंटमेंट ॲट ॲपेक्शन सेंटर म्हणजेच आपल्या नजीकच्या सेंटरला जाऊन आपली नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे, पण त्यासाठी अप्लाय करावं लागेल। आणि होम डिलिव्हरी ही काही पिनकोडसाठी अवेलेबल आहे। होम डिलिव्हरीवरती क्लिक केल्यानंतर तुमचा पिनकोड टाकावा लागेल आणि जर होम डिलिव्हरी अवेलेबल असेल तर तुम्हाला तो पर्यायावरती फिल करावं लागेल, नसेल तर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल। कशा पद्धतीने पहा होम डिलिव्हरीवरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल। इथे आपला पिनकोड टाका आणि चेक अवेलेबिलिटी यावरती क्लिक करा। तर पहा करंटली सर्व्हिस इज नॉट अवेलेबल दिस एरिया असा ऑप्शन येत आहे, म्हणजेच इथे आपल्याला ही नंबर प्लेट घरपोच मिळणार नाही। तर त्यासाठी काय करावं लागेल, नजीकचं एक सेंटर सिलेक्ट करावं लागेल, तिथे जाऊन आपल्याला नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल। तर इथे पहा ॲपेक्शन सेंटर अपॉइंटमेंट या पर्यायावरती क्लिक करा, म्हणजे जो पहिला ऑप्शन आहे तो ओपन होईल। इथे आपल्याला पहा डीलर महाराष्ट्रातलाच असणार आहे। ऑल कोणताही तुम्ही सिलेक्ट करू शकता। सर्च डीलर इथून आपल्याला जो कोणता नजीकचा डीलर अवेलेबल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। उदाहरणार्थ आपला पहिल्यांदा पिनकोड टाईप करा। पिनकोड टाईप केल्यानंतर तिथे अवेलेबल आहेत का बघा, नसेल तर नजीकचं तुमचं
तालुक्याचं नाव टाईप करा, गावचं नाव टाईप करा, तिथे आहे का पहा. उदाहरणासाठी मी एक टाईप करतो, तर पहा इथं नजीकचं सेंटर अवेलेबल झालेलं आहे. तुमचं अवेलेबल होतं का पहा. पिनकोड टाका किंवा तालुक्याचं नाव किंवा शहराचं नाव इथे टाईप करायचं आहे. तिथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर त्यावरती क्लिक करा. इथे पाहू शकता 531 रुपये HSRP सेट भेटून जाईल या ठिकाणी. आता पहा कन्फर्म डीलर यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आता पेमेंट करून घ्यायचं आहे, कारण या डीलरकडे जाऊन आपल्याला नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. आता ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि ती नंबर प्लेट त्या ठिकाणी येऊन जाईल आणि तिथे आपली गाडी नेऊन बसवून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला डेट अँड टाईम सिलेक्ट करावं लागेल जे की अवेलेबल असेल. आता रेड मार्क म्हणजे हॉलिडेज असणार आहे आणि पहा स्लॉट अवेलेबलला ब्लॅक असणार आहे. तर उदाहरणार्थ पहा इथे 28 तारखेला अवेलेबल आहे फेब्रुवारी महिन्यात. यावरती क्लिक करतो आणि इथून आपल्याला टाईम सिलेक्ट करायचा आहे. 10 ते 5 पर्यंत कोणताही टाईम तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड. यानंतर पहा तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती ओपन होईल, तुम्ही चेक करू शकता. यानंतर खालती यायचं आहे आणि कन्फर्म अँड प्रोसीड पुन्हा पर्यायावरती क्लिक करा. यानंतर पहा नेक्स्ट स्टेप असणार आहे HSRP ची प्राईस भरायची आहे. ती प्राईस आहे 450 आणि GST आहे 81. अशी टोटल 531 रुपये पे करावे लागतील. टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करा आणि पे ऑनलाईन या पर्यायावरती क्लिक करा. यानंतर इथे तुम्हाला UPI कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट किंवा QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा आणि पेमेंट करून घ्या. कन्फर्म पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली होऊन जाईल. यानंतर रिडायरेक्ट होईल तुमच्या वेबसाईटवरती. जसं की इथं रिसिप्ट ऑफ पेमेंट अँड अपॉइंटमेंट इथं प्रिंट ऑप्शन आहे. प्रिंट या पर्यायावरती क्लिक केला. प्रिंट येत असेल तर ठीक, नसेल तर कंट्रोल-V करा आणि याची प्रिंट आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे. यानंतर आपल्याला याची प्रिंट त्याचबरोबर पहा RC कॉपी घेऊन नजीकचा जो काही अपॉइंटमेंट सेंटर सिलेक्ट केलेला आहात त्या टाईममध्ये त्या दिवशी जाऊन नंबर प्लेट आपल्या गाडीला बसवून घ्यायची आहे. इतकी स्टेप आहे. आपल्याला घर बसल्या अपॉइंटमेंट डेट फिक्स करावी लागेल. त्यानंतर तिथे जाऊन आपल्याला नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल. आजच्या व्हिडिओमध्ये HSRP नंबर प्लेट जी पेमेंट स्लिप बनलेली आहे त्याची प्रिंट काढ. आपल्या RC बुकची प्रिंट किंवा RC बुक घेऊन आपण ज्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेतली आहे त्या ठिकाणी टाईम आणि डेट बघून जायचं आहे आणि आपली HSRP नंबर प्लेट बसून घ्यायची आहे. अशा प्रकारे सिम्पली अप्लाय करा आणि नजदीकच्या सेंटरवरती जाऊन नंबर प्लेट बसून घ्या. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्सचा नक्की वापर करा. धन्यवाद.